इथे मामा मस्त टेन्शन मध्ये बसला. त्याला वाटलं असेल आता बहिणी भाच्या सगळ्यांना ओवाळणी द्यायची, आता कसं करायचं, यांना कशी ओवाळणी द्यायची, म्हणून तो फुल टेन्शन मध्ये विचार करत बसलाय. आता कसं होईल माझं, आज तर मला फुल लुटणार आहे. हे तिघजण जर एकत्र आले ना, यांचा फुल टाइमपास असतो. बघा यांचा टाइमपास. हे दोघं लहान आहेत, त्यांच्यामध्ये हा तर आणखीन त्यांच्यापेक्षा हा जास्त लहान आहे अजून. किती गोळ माझं बाळ. ते ताट उलट का फिरवणार, पण करतोय काहीतरी, फिरवण्याचा प्रयत्न तरी चालू आहे. जेवताना खेळताना कधीच ही पोरगी शांत नसते. जेव्हा बघा तिचं फक्त बडबड चालू असते, फक्त झोपते ना तेवढीच ती शांत असू शकते. त्यानंतर पप्पा लेट आले तिकडे, म्हणून पप्पांची लेट भाऊबीज स्टार्ट झाली होती संध्याकाळी. एक सोडून पप्पांना 2 बहिणी, कारण लेक ही पण बहीणच असते. बहीण असते म्हणून नाराज का व्हायचं, लेक 2 लेक आहे त्या पण तर बहीण. त्यानंतर संध्याकाळी भाऊबीज वगैरे सेलिब्रेशन झाल्यानंतर मस्त म्हटलं स्वामींचं दर्शन घ्यावं, म्हणून स्वामींचं दर्शन घेण्यासाठी आलो. त्यानंतर मस्त अशी भाऊबीज सेलिब्रेशन झालं. नंतर स्वामींचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मस्त मम्मीच्या घरून असं घरी आलो. आणि घरी आल्यानंतर बघितलं तर ह्या दोघांची बघा मस्ती. तर मी असंच व्हिडिओ छान छान एंड करते. असं चॅनल कनेक्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.